पंढरपुरात सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनाचे आयोजन आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले असून या महामहोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। हे प्रदर्शन 14 जुलै ते 19 जुलैपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार असल्याची माहिती आयोजकांनी बी न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना आज दिली आहे। पाहूया सविस्तर वृत्तांत। आषाढी वारीनिमित्त कृषी महामहोत्सव 2016 14 ते 19 जुलै 2016 रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरणार आहे। पंढरपुरात वारकरी संप्रदायाची परंपरा शेकडो वर्षाची आहे। यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग असतो। त्यामुळे यावर्षी प्रथमच आषाढी एकादशीचे निमित्त साधून महाकृषी मेळावा आयोजित करण्याचा संकल्प केला आहे। वारीच्या निमित्ताने आलेले भाविक शेतकरी आता विठ्ठलाचा आशीर्वाद दर्शन तर घेतीलच, सोबतच शासनाचे विविध उपक्रम, योजना व धोरण यांची माहिती घेतील। तसेच नवनवीन कृषी तंत्रज्ञानाची ओळख करून घेतील। या कृषी प्रदर्शनाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कृषी विभागाचे भव्य असे दालन, 300हून जास्त वैविध्यपूर्ण स्टॉल्स, बिनखांबी मंडप, संपूर्णपणे वॉटरप्रूफ डोम्स, वादळ वारा यापासून सुरक्षित, वॉल टू वॉल कार्पेट, प्रशस्त पार्किंग व्यवस्था, भव्य सेमिनार हॉल, भव्य व्यासपीठ व बैठक व्यवस्था, भव्य प्रवेशद्वार, अवजारे स्पर्धा, वारकरी शेतकऱ्यांना भोजनाची सोय, वारकरी संप्रदायांसाठी विशेष खेळ, भजन स्पर्धा, परदेशी भाजीपाला प्रदर्शन, मान्यवरांच्या भेटी व मार्गदर्शन, महिला बचत गट दालन, संतांचे चित्रपटांचे प्रदर्शन, संत साहित्याचे विशेष दालन, संत साहित्य ग्रंथ विक्री प्रदर्शन, तसेच कृषी विषयावर आधारित कीर्तने, प्रवचने यांचे आयोजन केले जाणार आहे। पाहुयात प्रदर्शनाचे आयोजक उपसभापती संतोष गोडके काय म्हणतात ते। कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर आणि शिवरशाट यांच्या वतीने कृषी प्रदर्शनाचं कृषी पंढरी या प्रदर्शनाचं आयोजन मार्केट कमिटीच्या वतीने केले असून या ठिकाणी या प्रदर्शनाच्या अंतिम टप्प्यात काम आहे। या मार्केट कमिटीचे मार्गदर्शक या जिल्ह्याचे आमदार माननीय प्रशांतरावजी परिचारक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असून या ठिकाणी प्रदर्शनाचे जास्तीत जास्त स्टॉल जवळजवळ 400 स्टॉल उपलब्ध असून आणि ते स्टॉल प्रदर्शनाची अंतिम तयारी जोरात चालू असून या ठिकाणी वेगवेगळे तंत्रज्ञान, आधुनिक शेती पद्धतीने, त्याचप्रमाणे काही आंतरराष्ट्रीय स्टॉल या ठिकाणी उपलब्ध असून जवळजवळ मला वाटतं परदेशातून जवळ 8 ते 10 स्टॉल या प्रदर्शनाला मध्ये सहभागी झाले असून शेतकऱ्यांनी याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि या प्रदर्शनाचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी, वारकऱ्यांनी घ्यावा ही विनंती करतो।